बऱ्यापैकी विषयाला तुम्ही आता हात घातला आणि म्हणजे तुमचं काय साधारण या गोष्टी एक ढोबळमानाने क्लिअर झाल्या. पण आदर्शवादी भूमिकेत आपण सगळे राहण्यापेक्षा किंवा ज्या पद्धतीने तुम्ही आता ते पोर्ट्रे केलं की हे पण चांगलं आहे ते पण छान आहे किंवा आम्ही आणखी सुंदर करणार आहोत, तर वास्तव त्याच्यात थोडंसं वेगळं दिसतं. म्हणजे आता इथून आपण या चौकातून बाहेर पडलो की गेल्याचं ट्रॅफिक लागतं, आणखी थोडं पुढे गेलो की तिथे थोडेफार रस्त्यावरती खड्डे दिसतात, थोडं पुढे गेलं की आता शहरात दिसते इथे वरची ARIची टेकडी चढायला गेलं की केळेवाडीच्या बाजूला गटाला थोडीशी उघडी दिसतात. किंवा आणखी पुढे तुम्ही आता त्या तांगणीच्या रस्त्याचा उल्लेख केला, तो तांगणी ते कोकण जो रस्ता आहे खालचा तो एकदम सुंदर झाला. म्हणजे ते खाली माणपर्यंत होते MIDC पर्यंत, माणगाव, हा माणगाव पर्यंत. पण तिथून तांबडीपासून पुण्यापर्यंत जो रस्ता यायचा आहे त्यातले मधले पॅचेस खड्डे दिसतात. माझं असं म्हणणं आहे की विजन मांडताना प्रॅक्टिकल गोष्टींवरती आता ज्या काही घटना घडतात आणि लोक फेस करतात या सगळ्या गोष्टी टॅकल करताना राष्ट्रवादी नक्की काय प्लॅन ऑफ ऍक्शन घेऊन पुढे जाणार आहे. म्हणजे मेन पुण्यात ट्रॅफिकचा इश्यू आहेच आहे, पण धायरी सारख्या एरियात गेलं तर संध्याकाळच्या वेळेला तिथे सुद्धा रुपये त्यांची गाडी अडकू शकते आत्ताच्या वेळेला, इतकं ट्रॅफिक. सो प्रॅक्टिकल गोष्टी टॅकल करताना राष्ट्रवादीकडे आता सोल्युशन काही आहे. स्पेशली त्यावेळी जो पक्ष महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सत्तेमध्ये राहिलेला आहे, म्हणजे पहिली 15 वर्ष, त्यानंतर परत महाविकास आघाडी, परत आता तुम्ही सत्तेत गेलेला आहात, परत पुण्यामध्ये सुद्धा आपला म्हणजे इथे सुद्धा लोकल बॉडीला कायम इथं होता, तर हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार कधी म्हणजे पुणे करायचं. एक असं आहे की विस्तारीकरण इतक्या झपाट्याने आणि नागरीकरण वाढत आहे आणि औद्योगिकरण, त्यामुळे आपल्याला जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा प्रचंड प्रमाणावरती ते वाढत गेलं. आणि ही बाब खरी आहे की याच्यावरती उपाययोजना विशिष्ट कालावधीमध्ये कालमर्यादेतच झाल्या पाहिजेत. आपण उल्लेख केला की विशिष्ट चौकामध्ये गेल्याच्यानंतर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावरती आहे, कुठे खड्डे पडलेले आहेत किंवा तांबणे घाटाचं, ती मी नाकारत नाही. पण ज्यावेळेला व्याप्ती वाढते त्यावेळेला अनेक गोष्टीची त्रुटी ही तयार होऊ शकते. पण एका गोष्टीचं नियोजन करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. जे असेल ते टिकाऊ असलं पाहिजे, तेच परत करण्याची वेळ येतं कामा नये, कामाचा दर्जा टिकवला पाहिजे. पण अधिक गरजेचं जे आहे, कारण त्याला सुद्धा प्रायोरिटीज ठरवावे लागतील. कारण एका वेळेला सगळं करायचं ठरवलं तर काही सगळं होणार नाही, पण त्या प्रायोरिटीज ठरवाव्या लागतील. त्याला कणखरपणा लागेल, काही वेळेला वाईटपणा घेण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागेल. कारण शेवटी वाहतुकीची कोंडी करायची असेल तर रुंदीकरण आलं तर कोणाचं तरी परंपरागत व्यवसाय उठवणं आलं किंवा घर आलं तेही आलं, त्यांनाही कॉम्पेन्सेशन देणं तेवढंही आलं, जसं आता मेट्रो करताना आलं. पण प्रबळ इच्छाशक्ती अधिक जागरूक करण्याची आवश्यकता आहे. पूर्ण आढावा घेतला राज्याचा, कोण कधी मुख्यमंत्री झालं, यशवंतराव चव्हाण, यांचं काम आणलं, पवार साहेबांचा काहीच तुम्ही उल्लेख केला नाही, त्यांचं काहीच योगदान काम नाही. मी 4 वेळेला पवार साहेबांचा उल्लेख केला, कदाचित तेवढं तुमच्या कानावरती नसेल आलं तर माझं दुर्दैव आहे. मी पवार साहेबांचा उल्लेख केला असं नाही. 78ला पवार साहेबांचं सरकार आलं, 88-89ला पवार साहेब सत्तेवरती आले, चव्हाण साहेब संरक्षण मंत्री गेल्यावर नाईक साहेब आले, पुन्हा नाईक साहेब, सुधाकरराव नाईक साहेब गेल्यावर पुन्हा चव्हाण साहेब आले. पवार नाही, मी देतो मॅडम. साहेबांचं काम महाराष्ट्रामध्ये अजोड काम आहे, त्यामुळे त्या बाबतीमध्ये कधी कोणाचं दुमत असं काही कारण. आज आम्ही राजकीय विचार घेतला तो वेगळा आहे, तो घेतला त्याच्यावर मी ठाम आहे, बिलकुल एक पाऊल सुद्धा मागे येणार नाही, तो भाग वेगळा आला. पण पवार साहेबांचं मी मगाशी असं म्हटलं की ते त्या पिढ्याचे नेते झाले, पण पवार साहेबांनी सगळ्या पिढीचं नेतृत्व केलं असं मी मगाशी म्हटलं. आणि सगळ्या पिढीशी जवळीक असणारं एकमेव नेतं त्यांचं नाव आहे शरद पवार. आपने लॉन्ग टर्म विजन के बारे में डिटेल में सब कुछ बताया यहाँ पर. मेरा सवाल ये है कि आने वाले 5 साल की बात हम करें, क्योंकि पिछले 5 साल हमने देखा कि कोविड में भी कुछ समय चला गया. आपके हिसाब से, आपके अनुभव से ऐसे कौन से विषय हैं जो आपके विजन में, मैनिफेस्टो ऑफकोर्स आपका आएगा ही, लेकिन कौन से ऐसे विषय जो इश्यूज है जिसको एड्रेस करना बहुत जरूरी है इमीडिएटली? कुछ तो जो आजकल ज्यादातर चर्चा में होते हैं, लॉ एंड ऑर्डर के इश्यूज हो या फिर फार्मर्स इश्यूज हो. इसके अलावा आपको क्या लगता है कि जो अगले 5 साल में उसकी योजना बनाकर उस पर काम करना चाहिए महाराष्ट्र सरकार को? इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट इज मेन इम्पॉर्टेंट इन अवर स्टेट विच इज ऑलरेडी डेवलप्ड स्टेट. महाराष्ट्र एक विकसित राज्य के नाते देश में माना जाता है. पूरे विश्व में भी महाराष्ट्र की, मुंबई के नाते, मुंबई हो, पुणे हो, संभाजीनगर हो, नागपुर हो, जिससे ये सारे शहर इतने मांग रहे जग भर में कि उसकी एक अलग सी वहाँ पे ये होती है. मुझे ये लगता है कि जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट के लिए
पूरा विजन लेकर ही काम करना पड़ेगा. सर तुम्ही मगाशी उल्लेख केला की मराठवाड्यातलं अतिरिक्त पाणी कोकणातलं अतिरिक्त पाणी जे आहे ते मराठवाड्यात, मला वाटतं हा विषय गेल्या 15 ते 20 वर्षापासून चालू आहे. बाळासाहेब विखे असताना पाणी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा मांडला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्याचा पूर्ण आराखडा आणि प्रेझेंटेशन त्या ठिकाणी झालेलं होतं. मला वाटतं प्रत्येक राजकीय पुढं या पद्धतीने ज्यावेळेस मराठवाड्याच्या दुष्काळाचा विषय होतो त्यावेळेस हा विषय मांडला जातो. पण नक्की अडचण नक्की काय होतं? म्हणजे विजन आपण मांडतो परंतु प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट काय होतं? तर बघा, मांजरपाडा धरण वळण बंधारा पुरा झाला, गोदावरी खोऱ्यातलं पाणी आपोआप वाढेल. नारपारच्या योजनेला आता मान्यता दिली गेली. तिसरं म्हणजे कृष्णाचा स्थिरीकरणाचा प्रयत्न अजितदादा जलसंपदा असताना नंतर मी असताना आम्ही केला आणि आता बीड जिल्ह्यातल्या उपसा सिंचन योजनेच्याद्वारे ते पाणी आज तिकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्था आहे. महत्त्वाचा उशीर झाला कृष्णा लवादाचा निर्णय येण्यामध्ये. ज्याला कृष्णा लवादाच्या वाटपामध्ये 25 TMC पाणी वापरण्याची परवानगी केंद्रीय लवाद्याने आपल्याला दिली, त्यावेळेला आपण जे म्हणतोय जे कृष्णेचं पाणी इथे नेणं, मराठवाड्यात नेणं, ते आपल्याला सुखकर झालं. त्या पद्धतीने आता काम सुरू झालं आणि पश्चिमे वाहिनीकडनं जाणारं जे पाणी जे नारपार आणि मांजरपडा ते पाणी आता गोदावरी खोऱ्यामध्ये येण्याचा मार्ग झाला. आता ही सगळी कामं यावर्षी सुरू होतील अशी अपेक्षा आहे आणि पुढच्या 3-4 वर्षामध्ये ह्या संबंध ज्या ज्या ठिकाणी अवर्षण प्रवणग्रस्त तालुके मराठवाड्यातले आहेत तिथपर्यंत पाणी जाईल. नाही, ते पाणी इकडं मिळायला माझी हरकत नाही. मी असं म्हटलं की सह्याद्रीच्या, कारण आपल्याला जे पाणी धरण बांधण्यावरती निर्बंध आहेत ते सह्याद्रीच्या या बाजूला आहेत, त्या बाजूला नाहीत, म्हणजे पश्चिमेकडे नाहीत. या बाजूला पूर्वेकडे निर्बंध आहेत, तर त्याच्यावरती आपण विशिष्ट पाणी साठा करू शकत नाही, कारण हे सगळं पाणी कर्नाटक आणि आंध्रमध्ये जातं. ते लवादाच्या वाटपात स्पष्ट केलंय. माझं म्हणणं असं आहे, माझी अजितदादांजवळ सुद्धा चर्चा झाली की मुळशीच्या धरणाच्या त्या सह्याद्रीच्या मध्ये अनेक धरणं होऊ शकतात, त्याचा अभ्यास केला जावा, ती धरणं बांधावीत, म्हणजे तिकडचंही पाणी चालू राहील आणि हे पाणी मग इकडं आणता येईल. तशी माझी चर्चा सरकारजवळ झालेली आहे. ते थांबून आता आणणं उचित ठरणार नाही. ती एका वेळेला तिथलाही पर्याय सुरू करावा आणि इथे व्हावं. तिथे धरणं बांधायला लवादाची कुठली अडचण नाही अशी माझी अभ्यासपूर्ण ठामपणाची माहिती आहे. एक असं आहे की ज्या वेळेला आघाडीचं राजकारण येतं त्यावेळेला अनेक गोष्टीवरती मर्यादा येतात. हे देशाने सुद्धा अनुभवलं आणि राज्याने सुद्धा आपण युती असल्यापासून अनुभवलेलं आहे. पण तरीसुद्धा आम्हाला असं वाटतं की जे महाराष्ट्राच्या प्रगतीचं विजन आम्ही घेऊन जाऊ ते युतीमध्ये कुठे अडचणीचं ठरणार नाही. तुम्ही सगळे विजन मांडतात, सगळ्या मुद्द्यांना तुम्ही हात घेतला पाहिजे, इतिहास आणि ते सगळं बोलतात. पण महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून जो प्रश्न उभा राहिला आरक्षण, त्या आरक्षणाचं विजन मात्र तुम्ही सांगितलं नाही किंवा तुम्ही आरक्षणावर काय विचार करता, पक्ष काय करता, सरकार काय करतं, यावर काय सांगा? स्पष्ट पक्षाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना इतरांच्या आरक्षणाला न धक्का लागता मिळालं पाहिजे. कायद्याच्या कसोटीवरती ते टिकलं पाहिजे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊनच युतीच्या सरकारने आता 10% आरक्षण दिलंय. माझी माहिती चुकत नसेल तर मी नम्र सांगतो की त्या 10% आरक्षणाचा सुद्धा लाभ विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी किंवा नोकरीसाठी सुद्धा सुरू झाल्याचं माझ्या कानावरती आहे. आकडेवारी माझ्याकडे नाही, पण एखादी भूमिका वेगळ्या पद्धतीची असल्यामुळे त्याच्यात विलंब होतं खरं आहे. आज महाराष्ट्रामध्ये 10% आरक्षण मराठा समाजाला लागू झाल्याची 100% खात्री आहे. फार्मिंग, इरिगेशन किंवा अगदी टुरिझम पर्यंत जवळपास 10 ते 12 वेगवेगळ्या विषयांना तुम्ही आता हात घालताय. त्यांचं विजन काय तुम्ही या सगळ्या संदर्भात क्लिअर केलं. पण आता तुमच्या पक्षाचं आणि पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाचं ब्रँडिंग या सगळ्याला धरून दिसत नाही. ते एका स्पेसिफिक योजनेपुरतं मर्यादित दिसतं किंवा त्याच लाडकी बहीण योजनेला घेऊन पुढे यायचं असं दिसतंय. साधारण लोकसभेचा निकाल पाहता आत्ताच्या घडीला एक स्पेसिफिक योजना पक्षाला पॉलिटिकली कितपत तारू शकते असं याच्यावर तुमचा विश्वास आहे? एक असं आहे की हेच विश्लेषण नेमकं आमच्यावरती अन्याय करणार आहे. आम्ही ज्या वेळेला जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने जातो त्यावेळेला आता अर्थसंकल्पात मांडलेल्या 5 योजना प्रकर्षाने मांडतो. त्याच्यात शेतकऱ्यांची पण योजना आहे.
पण तुम्ही जर काही दादांचं भाषण त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जर काय ऐकलं असेल तर त्या योजनेवरचं भाषण अतिशय मर्यादित आहे. त्यापेक्षा विकास कामं आणि त्या परिसरांतील काय करायचं आहे याच्यावरती ते जास्ती भर ठेवतात. थोडासा अन्याय होतो आमच्यावरती समजून घेणं. त्याला जोडूनच आहे, हा निवडणुकीपुरती जी घोषणा आहे असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. निवडणूक झाल्यानंतर त्यात बदल होईल. म्हणजे लाडकी बहीण योजना ही जी सांगितली आता जी सरसकट मदत दिली जाते तर ती पुढे निवडणुकीनंतर त्यातही काटछाट होणार आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यावर तुम्हाला काय वाटतं? विरोधकांना चंद्र हातात आल्यासारखं जे वाटत होतं त्या योजनेच्या नंतर तो त्यांच्या हातातून निसटला. त्याच्यामुळे आता ते तसं बोलत राहणार. ही योजना चालू राहणार पुढची 5 वर्ष. एक भाग. आपण जे म्हणतोय की व्यक्तिगत लाभार्थीच्या योजना दिल्याच्या नंतर पायाभूत सुविधासाठी नेमकं काय आहे असा तुमचा प्रश्न आहे, तो योग्य आहे. अनेक वेळेला असं वाटू शकतं की व्यक्तिगत लाभार्थीच्या योजना ह्या समंग लोकप्रियतेच्या योजना आहेत, मतं मिळवण्यासाठी योजना आहेत असं आपल्याला वाटू शकतं. पण त्या विशिष्ट वर्गाला त्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर अनेक वेळेला त्या योजनेची गरज सुद्धा नक्की आहे. मी मगाशी सांगताना सांगितलं की आपल्या राज्याचं उत्पन्न दरवर्षी किमान 50,000 ते 1,00,000 कोटीच्या ह्याच्याने वाढत जातं. अर्थसंकल्प वाढतो. मी ज्यावेळेला बजेट मांडलं त्यावेळेला ते 1,00,000 कोटीचं होतं. आता अजितदादा बजेट मांडतात ते 7.5 कोटी रुपयाचं आहे. माझ्या सांगण्याचा मतीत अर्थ असा आहे की आता उत्पन्न म्हणजे राज्याच्या स्थूल उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होण्याचं प्रमाण या पायाभूत सुविधेच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. अशा वेळेला जोपर्यंत समाजाची गरज आहे तोपर्यंत या व्यक्तिगत लाभार्थीच्या योजना चालू राहणारच, ठेवल्या जातील आणि त्याचवरती पायाभूत सुविधेमध्ये राज्य कुठे कमी राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. आणि राज्याला आर्थिक संकटात सुद्धा टाकलं जाणार नाही. म्हणून मी मगाशी ऑथेंटिक सांगितलं. तुम्ही अजूनही माहिती घ्या की नियोजन आयोगाच्या म्हणजे नीती आयोगाच्या नियमानुसार आपल्या राज्याचं कर्ज हे आपण घेण्याच्या मर्यादेपेक्षा कितीतरी टक्क्याने खाली कमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मी भाषणच कमी केली. उद्योग टिकण्यासाठी सामाजिक शांतता किंवा सौहार्दाचं वातावरण त्यांना सुरक्षितता पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात माथाडींचा फार उपद्रव या उद्योगांना होत असतो. ग्रामीण पोलीस ठाण्यात तर बैठका घेतल्या जातात आणि बऱ्याच राजकीय पक्षांच्या माथाडी कामगार संघटना असताना असे उद्योग होतात. तर हे खरोखर महाराष्ट्रासाठी चांगलं लक्षण आहे का? स्वर्गीय चव्हाण साहेब असताना अण्णासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून माथाडी कामगारांच्यासाठी महामंडळ स्थापन झालं. त्यासाठी वेगळे कायदे केले गेले. ही वस्तुस्थिती खरी आहे, कारण तो राबणारा तो श्रमजीवी कामगार आहे. आता त्या कायद्याचा फायदा घेत कोण काय चुकीचं उद्योजक आणि उद्योग व्यवसायावरती काही करत असेल तर त्या बाबतीची योग्य ती भूमिका सरकारला घ्यावी लागेल. पण त्या कायद्याची आणि त्या माथाडी ऍक्टची आवश्यकता नक्कीच आहे. अनेक वेळेला मग काही वेळेला उद्योगपतींची उद्योजकांची सुद्धा भूमिका त्या शोषित वर्गाला त्या कष्टकरी वर्गाला बाजूला ठेवण्याची सुद्धा राहू शकते. म्हणून दुधारी अस्त्र आहे. त्याचा योग्य पद्धतीचा समन्वय राखला गेला तर उद्योगी वाढेल आणि तो कष्टकरी असलेला कामगारही सुस्थितीत राहील. सर, एक राजकीय प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक झाल्याची समस्या ज्यामध्ये 25 उमेदवार जवळपास तुमचे फायनल झालेत आणि बारामतीतून दादांचं नाव निश्चित झाले. अशी काही बैठक झाली 25 उमेदवार फायनल झालेत का तुमचे? तुमच्याकडे एबी फॉर्म देतो, आता देऊन टाका लगेच. काय करायचं माहिती मिळाली म्हणून विचारलं की 25 उमेदवार तुमचे. आमची बोलणी व्यवस्थित सुरू आहेत. जे वर्तमानपत्रात किंवा काल महिन्यांमध्ये 125 जागा काहीतरी महाविकास आघाडीचं सूत्र नक्की झाल्याचं सांगितलं, त्याच्या कितीतरी पेक्षा आम्ही पुढे गेलेलो आहोत एवढं सांगतो. शिवशाहू फुले आंबेडकरांनी नाही, मी नितेश राणेंच्या कुठल्याही मताशी सहमत नाही. नितेश राणेंच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी निषेध केलेला आहे आणि करत राहणार.
त्या मताशी आम्ही सहमत नाही आहोत आणि ज्या ठिकाणी आम्हाला बोलायचं आहे त्या ठिकाणी आमचं बोलणं झालेलं आहे. एक असा तर हा फारच राजकीय प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मी देऊ शकतो पण या फोरमला ते योग्य नाही दिसणार. आय कॅन रिॲक्ट इमिजिएटली. त्यांनी माझी स्तुती केली म्हणून नाही मी म्हणत, आय कॅन रिॲक्ट व्हेरी हार्शली, पण मी नाही करणार कारण मी एका श्रमिक पत्रकार संघाच्या एका चांगल्या वार्तालापात आता वार्तालापच सुरू झालाय. तुम्ही ज्या भाषेत विचारलं त्या भाषेत नाही मांडणार मी एका मी दिलं ना उत्तर. त्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत आणि विरोधात राहू. दिलं ना उत्तर, मी कुठे द्यायचं नाकारलं. असं आहे की एखाद्या व्यक्तीमुळे काही वातावरण निर्माण होत असेल पण त्या व्यक्तीच्या पलीकडे सुद्धा खूप महाराष्ट्र आहे हो. कितीतरी महाराष्ट्र मोठा आहे. असं काय करताय? कुठं आपण एका व्यक्तीला घेऊन महाराष्ट्राची तुलना करायला लागलो, मग आपणच किती एवढ्या विचारापर्यंत पोहोचलो असं म्हणता येईल. मग आपल्याला महाराष्ट्र कळलं नाही. महाराष्ट्र असं काय? तुम्ही असं म्हणालात की 25 वर्षाचं विजन राबवायला आम्हीच पुढे आहोत, म्हणजे थोडक्यात तुम्ही पुढे सत्ताधारी असाल तर अजितदादा त्या कोणत्या भूमिकेत असतील? उपमुख्यमंत्री असतील का मुख्यमंत्री होणार? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटते ते करू आम्ही. बस ज्या वेळेला आघाडी किंवा युतीचं सरकार असतं त्यावेळेला नेतृत्वाबद्दलचा विचार हा निवडणुकीच्या नंतर असलेल्या राजकीय स्थितीवरती असतो. जरूर आमच्या मनामध्ये असेल की अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, पण आम्हाला आमच्या मर्यादेची आणि वास्तविकतेची जाणीव आहे. शेवटी महाराष्ट्राला गतिमान करत असेल तर आज मी मगाशी सांगितलं आणि पुन्हा एकदा रिपीट करतो की अजून तरी 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये आघाड्यांचं सरकारच राहील. जोपर्यंत प्रादेशिक अस्मिता आणि प्रादेशिक पक्ष आहेत आणि राष्ट्रीय पक्षाची प्राबल्य वेगवेगळ्या राज्यातलं कमी अधिक आहे तोपर्यंत ही अपरिहार्य आहे. ती स्वीकारूनच प्रत्येक राजकीय पक्षाला वाटचाल करायला लागेल. नो वे अदर दॅन दॅट. शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या एका वरिष्ठ नेत्यांनी एक विधान केलेलं आहे, ती बातमी पण आलेली आहे की अजित पवारांना पुन्हा शरद पवारांच्या गटात किंवा त्या पक्षात नो एंट्री असेल कुठल्याही परिस्थितीत त्यांना परत प्रवेश दिला जाणार नाही. ते किती भावनिक विधानं किंवा भाषणे केली तरी कोण जायला परत मागतंय मला कळे नाही ना काय. त्यांच्याच कल्पनेतून आम्हाला बदनाम करण्यासाठी ज्या काय तयार होणार नवीन कल्पना आहे त्याच्यातला तो भाग आहे. आमचा परतीचा विचार नाही, येणार नाही. आम्ही घेतलेल्या आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. त्यांना आम्हाला कमकुवत करण्यासाठी जे नॅरेटिव्ह सेट करत असेल तो करण्याचा त्यांचा खालच्या दर्जाचा प्रयत्न आहे. यालाही शब्द मी अजून वापरू शकतो. मलाही मराठी पुण्या इतकी चांगली येते पण मी तेवढी वापरत नाही. पण तो जो काय प्रयत्न होतोय तो अत्यंत योग्य आहे. राजकारणाची एक स्तर हे लेवल असली पाहिजे. ती दुर्दैवाने आज आम्हाला कमी करणं. आम्ही कसं आहे आता जनसन्मान यात्रेला आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो ती तथाकथित शिवशाराजी यात्रेच्या पेक्षा कितीतरी अधिक पटीने मिळाला. स्वाभाविक असं निघणारच आहे. चालू आहे, गो ऑन. आम्हाला माहिती आहे असं होतच राहील. निकाल दाखवतील आम्ही कुठं आहोत आणि ते कुठं आहेत. एक असं आहे की 19ला जी सुरुवात झाली, 19ला महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल काय तर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पूर्णपणाचं बहुमत मिळालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि आमच्या मित्र पक्षाला आम्हाला विरोधात बसायचा कौल महाराष्ट्रातल्या जनतेने दिला होता. असा 19चा कौल होता. 105 भाजप, 56 शिवसेना थेट, असे 161 अधिक त्यांचे मित्र पक्ष, 250चं बहुमत होतं. आता त्यांच्यामध्ये त्यावेळेला वाद तयार झाले, त्यातून पुढचं रामायण घडलं. त्याला काय करणार? एक असं आहे 8 आले, चांगल्या संख्येने आले. 10 पैकी 8 आले. मी ऑनेस्टली बोलते, मी काय कुठल्या वेगळ्या इथून बोलत नाही. स्ट्रायकिंग रेट नक्कीच चांगला राहिला. हे असं चालत राहतं. राजकारण हे प्रवाहित आहे. एक निवडणूक सगळ्या निवडणुकीचं परिमाण ठरवत नाही. ठीक आहे, त्या निवडणूक यावेळची लोकसभेची निवडणूक
तुमचं वय किती आहे मला माहीत नाही, म्हणजे वाईट अर्थाने घेतलं असं घेऊ नका. अनेक लोकसभेच्या निवडणुका नॅशनल लेवलच्या लढल्या गेल्या. यावेळेला महाराष्ट्रातली लोकसभेची निवडणूक नॅशनल इश्यू होते, पण ते कमी राहिले आणि महाराष्ट्रातल्या अनेक इश्यूची चर्चा अधिक आली. त्याच्यामुळे अनेक वेळेला मी सांगितलं ना की प्रत्येक निवडणूक वेगळं बॅरोमीटर घेऊन येते, वेगळं परिमाण घेऊन येते. आता विधानसभेला चित्र समजेल, आम्ही बदलू, आम्ही अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, काय चुकलं आहे ते दुरुस्त करू. गेल्या काही दिवसांबद्दल आपण थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बैठकांना अजित पवारांची अनुपस्थिती किंवा आपण जर वेगवेगळ्या मतदारसंघात बघितलं तर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामधला संघर्ष तर पुढे अजित पवारांना असं एकटं पाडण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये केला जातो असं तुम्हाला वाटतं? असं बिलकुल नाही, एकटं पाडलं जात नाही. आम्ही महायुती म्हणून एकत्रितच आहोत, एकत्रित राहणारच आहोत. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी गेले अनेक वर्षाचा वैचारिक संघर्ष असल्यामुळे कुठे कुठे एखादी प्रतिक्रिया उमटत असेल, त्याच्या आमच्या ऐक्यावरती काही परिणाम नाही. एक आणि दादांची अनुपस्थिती कुठे राहिली तेवढी जर का मला कळलं तर जरा थोडं माझ्या ज्ञानात भर पडेल. आता बघा कुठल्या कुठे गेला तुम्ही, नाही नाही त्याचा नाही ह्याचा काय, तुम्ही जे म्हणता त्याचा काय संबंध नाही. ऐका मी बोलतो त्याच्यावरती, मी त्याच्यावरती सांगतो. GST परिषदेला दादा नाही गेले. 2 पद्धतीच्या मिटिंग होतात. एक ग्रुप ऑफ मिनिस्टरची एक आहे ज्याला गोव्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत, आणि परवाची झाली ती GST जनरल बॉडीची मिटिंग झाली. ज्या वेळेला एखाद्या राज्याच्या अर्थमंत्र्याला जायचं नसेल तर ते त्यांचा प्रतिनिधी पाठवू शकतात. दोन्ही बैठकीला त्यांच्या वतीने आदिती तटकरे यांना त्यांनी पाठवलं होतं. मी काय मुलगी म्हणून म्हणत नाही, पण तिथे महाराष्ट्राचे जे प्रश्न मांडायचे होते ते दादांनी पाठवलेल्या प्रतिनिधींनी योग्य पद्धतीने मांडलेत. तिथे नाही गेले म्हणजे काय फार मोठा काय केलं अशातला का भाग नाही. आता काही रत्नांना काहीतरी विषय लागतच असतो. रत्नाच्या पाठीमागचा शब्द तुम्ही शोधा, काय शोधत होतो ते शोधत असतात तसा नवीन विषय एखादा. काय भाजपसोबत गेल्यानंतर भाजपच्या मातृसंस्थेने ज्या पद्धतीने या इलेक्शन नंतर रिॲक्ट केलंय की अजितदारांना सोबत घेतल्यानंतर आपल्याला पॉलिटिकल लॉस झाला या सगळ्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपच्या मातृसंस्थेने ज्या पद्धतीने रिॲक्ट केलंय की दादांना सोबत घेतल्याने आपल्याला लॉस झाला, तरी सुद्धा सत्तेत राहणं ही एक राजकीय अपरिहार्यता आहे असं तुम्हाला वाटतं का? सत्तेत राहणं ही आमची राजकीय अपरिहार्यता नक्की नाही. आम्ही सत्तेमध्ये जाताना बहुमताने आणि कॉन्शियसली निर्णय घेतला, चव्हाण साहेबांच्या दिलेल्या विचाराच्या आधारित की बहुजन समाजाचं हित करायचं असेल तर सत्तेत असलं पाहिजे. एक मातृसंस्थेने ते मांडलेले विचार नाहीत. मातृसंस्थेच्या असलेल्या नियतकालिकामध्ये एका कोणाचा तरी तो लेख आहे. आता उद्या एखाद्या वर्तमानपत्रामध्ये लेख येतं, पण त्या वर्तमानपत्राचं मत आहे असं नाही, त्याच्यात जो लेख लिहिणारा असतो त्याचं ते मत आहे. मातृसंस्थेने काय मत व्यक्त नाही केलं आणि तसं आमच्या कुठे निदर्शनात आलं नाही. आम्हाला चर्चा करत असताना तसं कुठं अनुभवाला मिळत नाही. आम्ही सोबतच आहोत. या पद्धतीनेच सन्मानपूर्वक आमच्याशी भारतीय जनता पक्षाचं शीर्षचं नेतृत्व दिल्लीचं आणि राज्यातलं योग्य पद्धतीने वागत आहे. किती विचारणार आता, किती काय तुम्ही काय त्यांनी एक आरोप केलेला आहे, मोठा गंभीर आरोप केलाय दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडेंवरती. ते दोघंही विदर्भामध्ये माजी मंत्र्यांना शरद पवार गटाच्या मदत करतात. अनिल देशमुखांकडे त्यांचा आरोप आहे. हे दोघं भाजपपेक्षा किंवा तुमच्या पक्षापेक्षा त्यांना जास्त मदत करतात. मला माहीत नाही, मी ते काय बोललेत आशिष देशमुख मी का अजून ऐकलेलं नाही. माहिती घेईन आणि मी जरूर प्रतिक्रिया देईन. आम्ही युतीशी बांधलेले आहोत, तेव्हा कोणाला जुनी मदत करणं वगैरे काही प्रश्न येत नाही. मातृसंस्थेच्या स्वयंसेवकांनी आणि राष्ट्रवादी, परंतु शेतकऱ्यांचा MSPचा प्रश्न अजूनही सुटत नाही. दरवेळेस वेगळं सरकार आलं की तो अजेंड्यावर असतो, परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर या प्रश्नाकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जाते. तुम्हाला असं वाटतं का? आणि आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही विजन मांडताय, तुम्ही डेव्हलपमेंटच्या गोष्टी करताय की केल्या पाहिजेत, परंतु आता त्या दृष्टीने किती पावलं उचलतात? एक असं आहे की किमान आधारभूत किंमत आज देशातल्या महत्त्वाच्या असलेल्या कृषी मालाच्या उत्पन्नासाठी निर्धारित केलेली आहे. भाताची केली, गव्हाची केली, इतर काही पिकांची केली. आपल्या राज्यामध्ये सुद्धा कृषी मूल्य आयोग राज्य सरकारने नेमलेला आहे. त्याच्यामध्ये आज दिला जाणारा दर, उत्पन्नाच्या वरती होणारा खर्च आणि मग त्या शेतकऱ्याचे कष्ट याची ताळमेळ घालूनच किमान आधारभूत किंमत ठरवली गेली पाहिजे. आणि ती ठरवत असताना एखाद्या उद्योगाच्या मध्ये जशी
प्रॉफिटेबिलिटी असते तशी शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, याच्यात दुमतच काही कारण नाही. अलीकडच्या कालावधीमध्ये किमान आधारभूत जो एक किंमत ठरवलेली आहे ती बऱ्यापैकी योग्य आहे, पण तरीसुद्धा अधिक त्याच्यामध्ये वाढ ही करावी लागेल आणि सतत राहणारी प्रक्रिया आहे, एका वर्षात संपणारी प्रक्रिया नाही आहे. शेवटचा प्रश्न. अजित पवार सारसबागेत मागे असं म्हणाले की 7-8 वेळा बारामती लढलो, आता बारामतीत रस नाही. तर नंतर काही चर्चा झाली का अजित पवारांचा बारामतीचा रस का कमी झाला, का गेला? त्यांचा रस बारामतीतच आहे, ते ओरिजिन बारामती आहे, तो DNA बारामतीचा आहे, ते तिथलेच आहेत. पुढे बोला. असं आहे, गडकरी सुद्धा महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते आहेत. राज्याचे 24 वर्ष विधान परिषदेवरती राहिले. PWD मिनिस्टर म्हणून त्यांचंही काम अतिशय उल्लेखनीय राहिलं. त्यामुळे प्रचारामध्ये गडकरी साहेब असणं आम्हा सर्वांच्यासाठी चांगलं आहे. शेवटी ते सुद्धा महाराष्ट्रातले आज दिल्लीमध्ये जसं चव्हाण साहेबांनी नेतृत्व दिल्लीमध्ये केलं महाराष्ट्राचं, आदरणीय पवार साहेबांनी केलं, तसं आज महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीमध्ये गडकरी साहेब करतायत सरकारमध्ये. स्वाभाविक जर का ते महाराष्ट्राच्या प्रचाराला येणं गैर काय, जमेची बाजू आहे. तो भाजप अंतर्गत प्रश्न आहे ना. इतका हायपोथेटिकल जाऊन कसं झालेलं आता काय आहे. प्रश्न खूप आहे. आता वेळेच्या मर्यादेमुळे आपण इथंच थांबतोय. मी सरचिटणीस मॅडमला विनंती करेन त्यांनी आभार प्रदर्शन करावं प्लीज. नाही काय दंगली काय एक असं आहे, या देशामध्ये सामंजस्याचं वातावरण आहे, टिकलंच पाहिजे. कदाचित कुठल्या भागामध्ये काही वेळेला काही तणाव निर्माण होत असेल, त्याच्यामुळे आपल्या देशातल्या परकीय गुंतवणुकीला कुठे अडचकाव आलाय असं मला स्वतःला वाटत नाही. तुमच्याने माझ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा परकीय गुंतवणूक येण्याचं प्रमाण दरवर्षी ग्राफिकली वाढत आहे. त्यामुळे काही घटना घडत असतील तर त्या थांबल्याच पाहिजेत, त्याच्यात दुमतच काही कारण नाही. सामाजिक सामंजस्य टिकलं पाहिजे, नाही तर अधिक गहिरं झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून पावलं सर्वांनी उचलणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्रातली परकीय गुंतवणूक ना कमी झालेली काय कमी होणार. धन्यवाद. जागा वाटपाचे शेवटचे हेडलाईन देऊन टाका. गणपती रायाला माझी काळजी आहे की त्यांनी आज ह्यांना वरती ठेवलं, त्यामुळे आजचा दिवस तसा जाऊ द्या, मग उद्या त्या विषयावरती बोलू. मी मगाशी सांगितलं की आम्ही जागा वाटपात खूप पुढे गेलोय, सन्मानपूर्वक गेले, एकजुटीने गेलेलो आहोत, एवढंच सांगतो. आणि काही दिवसामध्ये आम्ही ती जाहीर करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.